तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. खरं तर असं नाही व्हायला पाहिजे आणि काय झालंय मला पूर्णतः याची कल्पना नाही. काल दोन्ही पालख्या आल्यामुळे आम्ही सगळेजण काल दर्शनासाठी अतिशय वारकऱ्यांना घेऊन आम्ही याच्यात होतो. त्यामुळे एक्झॅक्ट काय झालं मला माहिती नाही. जे काही झालेलं आहे आम्ही निश्चितपणे त्याची माहिती घेऊ आणि आम्ही त्यांना विनंती करू, कारण आम्हाला तिथं महाराष्ट्र शासनानं जे नेमलेलं आहे ते मालक म्हणून आम्हाला नेमलेलं नाही आहे. आम्हाला वारकऱ्यांची सेवा म्हणजे केवळ वारकरीच म्हणून मी म्हणणार नाही, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांची व्यवस्थापना करण्यासाठी आम्हाला तिथं नेमलेलं आहे. आणि निश्चितपणे त्याच पद्धतीनं सगळे लोक, सगळ्याच म्हणजे जेवढे काही आमचे ट्रस्ट आहेत त्याच्यावरचे काम करत असतात. पण कालचा नेमका काय पूर्ण प्रकार झाला याची मला काही कल्पना नसल्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. लोकांची हकालपट्टी व्हायला पाहिजे का ट्रस्टवरून? नाही, पण पूर्ण प्रकरणं माहीत नसल्यामुळे मला त्या बाबतीत बोलणं जमणार नाही. त्याच्या बाबतीत मी माहिती घेतो आणि निश्चितपणे बोलतो. अधिकाऱ्यांना पंढरपूरबद्दल बोला. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना त्रास देणं हे कितपत योग्य आहे? नाही, अधिकारी आणि वार्तापत्र यांनाच उद्धट बोलल्यानंतर त्यांना काही करावं असं नाही आहे. येणाऱ्या तुकोबारायांचं प्रमाण आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यांशीच चांगलं वर्तन झालं पाहिजे. पंढरपूरचा विषय घ्या, बोलतो मी. पंढरपूरचं सांगा माऊली, काय काय तयारी, कसं कसं? येत्या 6 जूनला आषाढी एकादशी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक सहकुटुंब श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या पूजेस येत असतात. छत्रपती शिवाजी राजेंपासून जी परंपरा आहे ती परंपरा आजही चालू आहे. मंदिरे समितीने जाऊन मुख्यमंत्र्यांना एकादशीला येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे. या वर्षीची वारी एक पाऊस झाल्यामुळे, काही ठिकाणच्या पेरण्या झाल्यामुळे जास्त संख्येनं लोक येतील याची आम्हाला खात्री आहे. त्या दृष्टिकोनातून वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून आज वारकऱ्यांना दर्शन रांगेत अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली गेलेली आहे. VIP दर्शन बंद केले गेलेले आहेत. मंदिर समितीनं टोकन दर्शनाची सुरुवात केलेली आहे. रोज 3600 लोक टोकन दर्शनाच्या माध्यमातून दर्शन घेतात. एकूण 6 स्लॉट काढलेले आहेत. प्रत्येक स्लॉटमध्ये 300 लोक आज आम्ही त्यांना दर्शन देण्याची व्यवस्था करतो. दर्शन रांगेमध्ये आम्ही पाऊस लागू नये म्हणून वर छताची व्यवस्था केलेली आहे. उष्णता लागू नये म्हणून कूलर्सची व्यवस्था आहे. खाली त्रास होऊ नये म्हणून मॅट्सची व्यवस्था केली गेलेली आहे. कंटाळा येऊ नये म्हणून विठ्ठलाच्या गाण्यांची व्यवस्था केली गेलेली आहे. विश्रामाची व्यवस्था आहे. वॉशरूमची व्यवस्था आहे. घुसखोरी होऊ नये म्हणून सगळी जाळी तिथं लावली गेलेली आहे. जास्त कमांडोज वारीसाठी नेमली गेलेली आहेत. तिथं जर एखाद्याला काही त्रास झाला तर ॲम्ब्युलन्सची सुद्धा तिथं व्यवस्था केली गेलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. चहाची व्यवस्था आहे. नाश्त्याची व्यवस्था आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. शेवटी VIP पासचा खूप सुळसुळाट होतो, आपल्याला माहिती. वारीच्या दिवशी त्याला काहीतरी, कारण सामान्य वारकऱ्यांची इच्छा असते की आम्हाला किमान कळसाचं दर्शन व्हावं. नाही, आपण खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. VIP दर्शन आणि VIP दर्शनाचा पास हा आषाढी एकादशीला दिला जात नाही. परंपरेनं काही महाराज मंडळी आहेत, काही महाराज मंडळी जी फडकरी आहेत, मटकरी आहेत, दिंडेकरी आहेत, त्यांच्या विणेकऱ्यांना आणि त्यांच्या चोपदारांना अतिशय बोटावर मोजण्या इतके आम्ही त्यांना पासेस देतो. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.